नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण अंकगणित बुद्धिमत्ता या विषयावरील मॅरेथॉन क्लास म्हणजेच मित्रांनो 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नांचं शॉर्ट ट्रिक्स आणि सोबतच कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. सर्वांसाठी महत्त्वाचे प्रश्न असतील मित्रांनो. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, तलाठी भरतीची तयारी करत असाल, रेल्वे ग्रुप डीची तयारी करत असाल, RRB NTPCची तयारी करत असाल, इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर सर्वांसाठी हा सेशन महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आता SRPFची एक्झाम होणार आहे, तर त्यासाठी सुद्धा हा सेशन महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही बघितलं असेल जिल्हा पोलीस भरतीला प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते, त्याचनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, बघूया प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. महत्त्वाचे प्रश्न असणार आहे मित्रांनो. आणि आपण या चॅनलवरती दररोज गणित या विषयावरील आणि भूमिती बुद्धिमत्ता या विषयावरील व्हिडिओज अपलोड करणार आहोत. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. चला बघूया प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात. बघा मित्रांनो, प्रश्न काय दिलेला आहे. स्वरा पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळाली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे. बघा मित्रांनो, हा प्रश्न आपण सेकंदात सोडवू शकतो. ओके, या प्रश्नाला सेकंदात सोडवू शकतो. मग ते कशा पद्धतीने, तर सुरुवातीला या ठिकाणी बघायचं आहे ती काटकोनामध्ये किती वेळा वळाली. तर मित्रांनो 10 वेळा वळाली, तर या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे 10. याच्या भागाकारामध्ये काय करायचं आहे बघा. आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पूर्वेकडे तोंड करून उभे आहेत. मग दिशावरती टॉपिक आहे, तर बघा दिशा किती असणार, तर 4 दिशा. उत्तर, त्याच्यानंतर दक्षिण, त्याच्यानंतर पूर्व, त्याच्यानंतर पश्चिम, असे किती दिशा झाले मित्रांनो, 4. मग या 10ला काय करायचं आहे, 4ने भाग द्यायचा आहे. आता काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. बघा, 4ने 10ला भाग देऊ. 4 1 4, 4ने 10ला भाग दिलं. 4 1 4, 4 2 8, बरोबर आहे. 4 2 8 म्हणजे शिल्लक किती राहिले मित्रांनो, 2 शिल्लक राहिले, बरोबर. आता 2 शिल्लक राहिले म्हणजेच काय, तर 2 वेळा आता ती कुठे, पूर्वेकडे वळणार. किती वेळा, 2 वेळा ती पूर्वेला वळणार. पूर्वेला वळणार, लक्षात ठेवा. 2 वेळा ती आता पूर्वेला वळणार, म्हणजे त्याचा तोंड कोणत्या दिशेला असेल, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 2 वेळा जर ती पूर्वेला वळाली तर हे 1 आणि त्याच्यानंतर 2, म्हणजे आता सध्याचं तिचं तोंड कोणत्या दिशेला असेल, तर मित्रांनो पश्चिम दिशेला असेल. अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण हा प्रश्न सोडवू शकलो असतो, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 10 वेळा काटकोनात वळायची सुद्धा गरज नाही. 10 वेळा वळाली असं दिलं तर तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे, आणि आपल्याला म्हटलेलं आहे की पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, तर 10ला सरळ एकूण दिशेने भाग दिला, तेव्हा 2 वेळा 2 शिल्लक राहिली, म्हणजे 2 वेळा पूर्वेकडे वळणार. म्हणजे आता सध्याचं तोंड ते कोणत्या दिशेला असेल, पश्चिम दिशेला असेल. पर्याय डी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झाला. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचं मित्रांनो. बघा प्रश्न काय दिलेला आहे, या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला. प्रश्न असा केलेला आहे की प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल. मग सिरीज दिलेली आहे बघा, 120, 90, 90, 65, 65 वरून 45, 45 वरून 30, 30 वरून 10, आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, तर सरळ सिरीजामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो की यामध्ये फरकातला फरक काढू शकतो आपण, बरोबर. म्हणजे 120 मधून जर 90 वजा केले तर किती शिल्लक राहतील, 30 शिल्लक राहतील, बरोबर. म्हणजे वजाबाकी करायची, बरोबर. मग आता बघा या प्रश्नाला सोडवायचं आपल्याला, तर सरळ काय करू आपण, 120 मधून 90 वजा करू, म्हणजे किती शिल्लक राहतील, 30 राहतील, बरोबर. मग 90 मधून 65 वजा केले तर किती राहतील, 90 मधून जर 65 वजा केले मित्रांनो 25 शिल्लक राहतील. त्याच्यानंतर 65 मधून 45 वजा करू, किती शिल्लक राहतील, 65 मधून 45 वजा केले तर 20 राहतील. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 45 वरून 30 वजा करायचे आहे. 45 मधून 30 वजा केले तर 15 राहिले. 30 मधून 20 वजा केले तर किती राहतील, 10 राहतील. म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की फरकातला फरक बघा किती आहे. यामधून 30 मधून 25 वजा केले 5 आले. त्याच्यानंतर 25 मधून 20 वजा केले 5 आले. 20 मधून 15 वजा केले 5 राहिले. 15 मधून 10 वजा केले 5 आले. म्हणजे या ठिकाणी फरकातला फरक काढला तर 5 वजा करावे लागणार आहे, बरोबर. म्हणजे आता या ठिकाणी किती आलं मित्रांनो बघा, या ठिकाणी आलं 5. म्हणजे काय येईल संख्या, 20 मधून 5 वजा करायचे, म्हणजे आपल्याला मिळेल मित्रांनो 15, बरोबर. 20 मधून जर 5 वजा केले किती मिळाले, 15. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 15. बघा पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. मग तुम्ही बघू शकता 10 मधून 5 वजा केले 5चाच फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ओके, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न काय दिलेला आहे, तर या ठिकाणी असा दिलेला आहे की खाली दाखवलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती. त्रिकोणाची संख्या विचारली, बरोबर. मग आता त्रिकोणाची संख्या विचारली तर कशी सोडवणार या प्रश्नाला,
तर सरळ बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा त्रिकोणांचे भाग किती केलेले आहे ते लिहून घ्यायचं आहे. 1, हे 2, त्याच्यानंतर 3, 4 भाग केले. बरोबर, किती भाग झालेले आहे? 4 भाग. मग आता काय करायचं आहे? तर सरळ 4 भाग आहे याचा गुणाकार त्याच्या नंतरच्या संख्येसोबत करायचा आहे आणि भागाकारामध्ये लिहायचं आहे 2. आता याला सोडवलं की तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळतो. बघा 2 ने 4 ला भाग देऊ. बे 1 बे, बे दोन्ही 4, राहिले काय मित्रांनो 2 गुणिले 5, बे पंच 10 येईल. म्हणजे यामध्ये त्रिकोणाची संख्या किती येईल? 10. पर्याय ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 14वा. बघा काय दिलेला आहे, महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न असा केलेला आहे की आजपासून 2 दिवसानंतर नाताळ आहे. नाताळच्या दिवशी रविवार आहे. तर आज पासून 2 दिवसा अगोदरचा दिवस कोणता आहे? बघा महत्वाचा प्रश्न आहे. आता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत बघा कशी आहे. मांडणी कशी करायची आहे सुरुवातीला मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा. आता बघा आज लिहून घेतले. आता या ठिकाणी मांडणी कशी करायची आहे, तर आजपासून 2 दिवसानंतर नाताळ आहे. म्हणजे कधी आहे? 2 दिवसानंतर आहे. म्हणजे तुम्हाला इथे लिहावं लागेल आज. आज नंतर काय येईल मित्रांनो? उद्या. उद्या नंतर येईल परवा. बरोबर आहे. आणि परवा नंतर येईल मित्रांनो, त्याला आपण तेरवा म्हणतो. बरोबर, ठीक आहे. आता बघा 2 दिवसानंतर काय आहे? नाताळ. म्हणजे या ठिकाणी आजपासून 2 दिवसानंतर, हे 1 हे 2 दिवसानंतर काय आहे? नाताळ. 2 दिवसानंतर आहे नाताळ. बरोबर. मग काय म्हटलेलं आहे? तर नाताळच्या दिवशी रविवार आहे. म्हणजे नाताळच्या दिवशी कोणता वार आला? तर रविवार आला. बरोबर, नाताळच्या दिवशी कोणता वार? रविवार. ठीक आहे, नाताळच्या दिवशी आहे रविवार. तर आज पासून 2 दिवसा अगोदरचा दिवस कोणता? म्हणजे 2 दिवसा अगोदरचा विचारले. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय द्यावं लागेल? बघा आजपासून 2 दिवसा अगोदर म्हणजे तुम्ही याला या ठिकाणी लिहिणार काल. बरोबर, कालच्या आधी येईल मित्रांनो परवा. आणि परवाच्या आधी या ठिकाणी म्हटलेलं आहे, परवाच्या अगोदर म्हटलेलं आहे. मग तुम्ही या ठिकाणी परवाच्या अगोदरचा दिवस काढू शकता. ते कशा पद्धतीने? तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? तर वार लिहावं लागेल मित्रांनो. बरोबर आहे. मग परवा रविवारच्या आधीचा दिवस शनिवार असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे शुक्रवार. बरोबर. त्याच्यानंतर आज काय आले? गुरुवार. त्याच्यानंतर काल बुधवार. त्याच्यानंतर याच्या आधीचा दिवस मंगळवार. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कोणता वार येईल? तर मित्रांनो सोमवार येईल. कोणता वार? सोमवार येणार आहे. बरोबर, हे अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. पर्याय ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? ही मांडणी अशीच करायची मित्रांनो. आज सेंटरला लिहायचं आहे, नंतरचे दिवस इकडे, आधीचे दिवस या साईडला लिहायचं आहे. बरोबर, तेव्हाच आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. अशा टाईपचे प्रश्न सोडवता येतात मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर जॉनचे वय किती? मित्रांनो बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी किती व्यक्ती दिलेला आहे? 1, 2, 3 व्यक्ती दिलेला आहे. 3 लिहून घेतलंय. याचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो सरासरी सोबत. बरोबर, मग 16 गुणिले 3 केले तर किती येईल? 16 त्रिक 48 वर्ष. हे 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज मिळाली. काय मिळाली? बेरीज मिळाली. ओके, याच्यानंतर पुढे काय करायचं आहे बघा. आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. बरोबर, मग राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. म्हणजे 2 व्यक्ती आहे. गुणाकारामध्ये त्यांच्या वयाची सरासरी 14. मग 2 गुणिले 14 केले तर किती येईल? 14 दुनी 28 वर्ष. हे 2 व्यक्तीच्या वयाची बेरीज मिळाली आपल्याला. बरोबर, मग 3 व्यक्तीच्या वयाच्या बेरजेतून 2 व्यक्तीच्या वयाची बेरीज जर वजा केली तर आपल्याला तिसऱ्या व्यक्तीचा वय मिळतोय. मग 8 वजा 8 करा 0 येईल. 4 वजा 2 केले तर 2 येईल. 20 वर्ष हे कोणाचं वय मिळाले मित्रांनो? जॉनचे वय मिळाले. कोणाचे वय? जॉनचे वय मिळाले. पर्याय बघा सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. ओके, क्लिअर झालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16वा. बघा काय दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला याची मांडणी कशी करायची आणि प्रश्न सोडवायचा कशा पद्धतीने बघा. राधा, मीना व लैला यांच्या आजीच्या वयाची गुणोत्तर 5:4:3 आहे. 8 वर्षानंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल तर 4 वर्षानंतर तिघींच्या वयाची सरासरी किती? बघा महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं आहे? तर तिघांची नाव लिहून घ्यायचं आहे. राधा, मीना आणि लैला. बघा मग या ठिकाणी तिघींची आपण नाव लिहून घेऊ. राधा, त्याच्यानंतर आहे मीना, तिच्यानंतर आहे लैला. ठीक आहे, त्या तिघींच्या वयाचे गुणोत्तर 5:4:3 दिलेला आहे. राधाचा 5 गुणोत्तर, मीनाचा 4 आणि लैलाचा असेल 3 गुणोत्तर. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा. पुढे आपल्याला या ठिकाणी 8 वर्षानंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला या दोघांच्या
या दोघींच्या गुणोत्तराचा फरक घ्यावा लागेल. बरोबर, या दोघींच्या गुणोत्तराचा फरक किती येईल मित्रांनो? 5 - 3 केले तर 2 येणार. बरोबर, फरक 2 आले म्हणजे आपण या ठिकाणी 2x बरोबर किती वर्ष? 8 वर्ष आहे. ठीक आहे, 2x बरोबर किती? 8x. आता भागाकार करा बघा, या 2 ने 8ला भाग देऊ. बे एक बे, बेचूक 8 म्हणजे x बरोबर किती मिळाले? 4 मिळाले. ठीक आहे, x किती मिळाले? 4 मिळाले. आता आपल्याला काय करायचं आहे? यांचे वय काढायचं आहे. वय काढू शकतो. मग वय कशा पद्धतीने काढणार? तर बघा, सरळ या 4 ने 5 ला गुणा मित्रांनो, 4 पंच 20 वर्ष आले. त्याच्यानंतर या 4 ने या 4 ला गुणा, 4 चुक 16 वर्ष आलं. या 4 ने 3 ला गुणा, 4 त्रिक 12. या तिघींचे वय मिळाले आपल्याला. बरोबर, म्हणजे आपण आता या ठिकाणी सरासरी काढू शकतो. बघा, सरासरी बरोबर तिघींच्या वयाची करायची बेरीज. 20 + 16 + 12 बेरीज किती येईल? 20 + 16 + 12 केले तर मित्रांनो 48 बेरीज येईल. बरोबर, मग 48ला 3 ने भाग द्यायचा आहे, कारण 3 व्यक्ती आहे. 48ला जर 3 ने भाग दिला तर किती येईल बघा? 3 × 3 आणि 16 × 48 म्हणजे सरासरी मिळाली मित्रांनो 16. किती मिळाली सरासरी? तर आपल्याला 16 ही सरासरी मिळालेली आहे. 48 आपल्याला सरासरी मिळालेली आहे. पण मित्रांनो याच्यामध्ये लक्ष द्या, 4 वर्षानंतरची सरासरी आपल्याला विचारलेली आहे. ही 16 सरासरी कधीची आहे? आजची आहे. मग 4 वर्षानंतरची विचारली म्हणजे यामध्ये किती? 4 प्लस करायची, 4 बेरीज करायची. 16 + 4 किती होईल? 20 वर्ष. हे त्यांची 4 वर्षानंतरची सरासरी असेल. पर्याय सी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सोल्युशन करायचं आहे मित्रांनो. प्रश्न समजला की उत्तर आपल्याला काढता येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा. बघा काय दिलेला आहे, तर या ठिकाणी समजा कारला 8 चाकी आहेत आणि रिक्षाला 6 चाकी आहेत, तर मोटारसायकलला किती चाकी असतील असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. ओके, मग आता बघा या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे, तर कारला किती? 8 चाकी आहे, रिक्षाला 6 चाकी आहेत. बरोबर, मग आपण या ठिकाणी लिहून घेऊ कार, त्याच्यानंतर आहे रिक्षा. कार आणि रिक्षा. बरोबर, पुढे बघा काय करायचं आहे, त्यांची चाके लिहायचं आहे आपल्याला. चाके मांडणी बघा अशाच पद्धतीने करायची आहे. ठीक आहे, आता बघा कार आणि रिक्षा लिहून घेतले, त्यांची चाकाची संख्या लिहून घ्यायची आपल्याला. बरोबर आहे, कारला ॲक्च्युअल किती चाके असतात मित्रांनो? 4 चाके. रिक्षाला किती चाके असतात? तर 3 चाके असतात. बरोबर आहे, पण आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेला आहे की कारला 8 चाकी आहेत. कारला किती चाकी आहेत? 8 आहे. आणि या ठिकाणी दिलेला आहे रिक्षाला 6 चाकी आहेत. मग 4चे 8 कसे झाले? 4चे 8 कसे झाले? तर लक्षात ठेवा, हे 4चे 8 झाले मित्रांनो, या ठिकाणी त्याला 2 ने गुणले तेव्हा. बरोबर आहे, या ठिकाणी 3चे 6 कसे झाले? तर 3ला पण 2 ने गुणले, म्हणजेच आपण या ठिकाणी काय क्रिया केली? तर दुप्पट केली मित्रांनो. बरोबर, दुप्पट केली तेव्हा 8 चाकी झाली आणि या ठिकाणी पण रिक्षाला 6 चाकी झाले. बरोबर, म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं? मूळ चाकाला 2 ने गुणले किंवा त्याची दुप्पट केली. तर मग मोटारसायकलला किती चाकी असतील? बरोबर, आपल्याला प्रश्न काय केले? मोटारसायकलला किती चाकी असतील? मग या ठिकाणी लिहून घेतले मोटारसायकल. बरोबर, मोटारसायकलला ॲक्च्युअल किती चाके असतात? माहिती आहे सर्वांना, 2 चाकी. मग तुम्हाला या ठिकाणी 2ला परत 2 न गुणायचं आहे, त्याची दुप्पट करायची आहे. बरोबर, मग 2ला 2 ने गुणले किंवा दुप्पट केले तर किती येईल? 2 × 4. किती चाकी असतील? तर 4 चाकी असतील. आपल्याला या ठिकाणी पर्याय डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. बरोबर, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता मित्रांनो. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 18 काय दिलेला आहे, DP बरोबर HP, तर CQ बरोबर प्रश्नचिन्ह आले. बरोबर, मग आता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत सर्वांना माहिती असेल, तशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर सुरुवातीला आपण लिहून घेऊ मित्रांनो. बघा D त्याच्यानंतर P आहे, बरोबर मध्ये HP. आता यांचा रिलेशन, यांचा संबंध कशा पद्धतीने आलेला आहे बघा. D कोणत्या स्थानावर आहे? ABCDच्या 4थ्या स्थानावर आहे. P कोणत्या स्थानावर असतो मित्रांनो? 16व्या स्थानावर. H 8व्या स्थानावर आणि P 16व्या स्थानावर. बरोबर, मग आता यांच्यामध्ये रिलेशन, संबंध कशा पद्धतीने आला बघा. 4चे या ठिकाणी केलेले आहे दुप्पट, तेव्हा 8 आलं. बरोबर, मग P आणि P हे सारखेच आहे, यांचं स्थान बदललं का? नाही. मग त्याचप्रमाणे आता हा प्रश्न आपण सोडवू शकतो. बघा काय करायचं, मग सरळ या ठिकाणी CQ दिलेला आहे, मग CQ लिहून घेतलंय. CQ बरोबर काय येईल? CQ बरोबर लिहिलं तर काय येईल? हे Q तर जशाला तसेच राहतील, Q त्यांच्या जागेवर राहतील. बरोबर आहे, मग Cचा स्थान लिहायचं आहे फक्त आपल्याला. C कोणत्या स्थानावर? 3ऱ्या स्थानावर आहे. 3चे करा दुप्पट म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्याचं स्थान मिळेल. 3चे दुप्पट किती? 6. 6व्या स्थानावर कोणतं आहे? तर मित्रांनो 6व्या स्थानावर आहे F, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल FQ. काय असेल? FQ. पर्याय ए मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे. बरोबर, लॉजिक समजलंय. P जशाला तसेच म्हणजे Q त्याच्या स्थानावर आहे.
पण सीचा स्थान दुप्पटमध्ये झाला तेव्हा एफ मिळालंय. बरोबर, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. सोपा प्रश्न होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. असे प्रश्न परीक्षेला येत आहेत आणि मला तरी वाटते हा सेम प्रश्न परीक्षेला आलेला आहे. बरोबर, CAT बरोबर 24, DOG बरोबर 26, तर RAT बरोबर किती? मित्रांनो, सरळ यांच्या स्थानांची करायची बेरीज. म्हणजे काय, सी तिसऱ्या स्थानावर, ए पहिल्या स्थानावर आणि टी किती 20व्या स्थानावर असेल. यांची सरळ आपल्याला बेरीजच करायची होती. मग बघा, तुम्ही बघू शकता CAT बरोबर, सी कोणत्या स्थानावर आहे ABCD नुसार, तिसऱ्या स्थानावर, ए पहिल्या स्थानावर, टी 20व्या स्थानावर. यांची करा बेरीज मित्रांनो. किती येईल? 3 आणि 1 4, 4 आणि 20 24. बघा 24 मिळाले. बरोबर, सेम प्रोसिजर या ठिकाणी करायची. मग ठीक आहे, आता बघा पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, DOG बरोबर 26. मग ते कसे येईल, तर या ठिकाणी लिहून घेऊ आपण. DOG बरोबर 26 येते का चेक करायचा. बरोबर, डी कितव्या स्थानावर आहे? 4थ्या स्थानावर. ओ कितव्या स्थानावर? 15व्या स्थानावर. आणि जी आहे मित्रांनो 7व्या स्थानावर आहे. यांची करायची बेरीज. बरोबर, 4 आणि 15 केले 19, 19 आणि 7 26. बघा 26 आपल्याला या ठिकाणी मिळाले. मग आता सेम प्रोसिजर RATचं सोडवायचं मग आता आपल्याला. बरोबर, मग या ठिकाणी लिहायचं आहे RAT, त्यांचे स्थान लिहायचं आहे. मग त्यांचं स्थान आर कितव्या स्थानावर आहे मित्रांनो? 18व्या. ए पहिल्या स्थानावर आणि टी आहे 20व्या स्थानावर. बरोबर, यांची करायची बेरीज. बरोबर, 19, 18 आणि 1 19, 19 आणि 20 किती? 39. बघा 39 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पर्याय डी मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. प्रश्न क्रमांक 20वा. बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. एक रेल्वे ताशी 90 किमी तास वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंद मध्ये वेग किती? मीटर पर सेकंद मध्ये वेग काढायचा आहे. मग काय करायचं? सोपा प्रश्न आहे. बघा 90 किमी प्रति तास वेग आहे, 90 किमी प्रति तास वेग आहे आणि हे किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेलं आहे आणि विचारले मीटर पर सेकंद मध्ये. मग सरळ काय करायचं, तर याचा गुणाकार मित्रांनो 5/18 सोबत करायचा. 5/18 सोबत करायचा आहे. आता भागाकाराची प्रोसिजर करा. बघा आता 18 ने 90ला भाग देऊ. 18 1 18, 18 पंचे 90, 5 गुणिले 5 केले तर किती येईल यांचा गुणाकार? 5 5 25, म्हणजे 25 मीटर पर सेकंद हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पर्याय ए मध्ये बघू शकता आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सोपा प्रश्न होता. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 21वा. बघा काय दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. एका व्यवसायांमध्ये 7,200 रुपये नफा अनुक्रमे ABC या प्रमाणात वाटल्यास एचा वाटा किती? एचा वाटा विचारले. बघा या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे? सोपी पद्धत आहे मित्रांनो. 3 आहे ABC, तर या ठिकाणी तुम्हाला A, B आणि C लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग त्यांचा प्रमाण आपल्याला दिलेला आहे का? त्यांचा प्रमाण आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. या प्रश्नामध्ये त्यांचा प्रमाण दिलेला आहे आपल्याला 2:3:4 दिलेला आहे. ठीक आहे, त्यांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे 2:3:4. यामध्ये थोडंसं आपल्याला प्रिंट मिस्टेक पाहायला मिळतो. ठीक आहे, त्यांचा प्रमाण 2:3:4 दिलेला आहे. ते कुठे लिहिणार? तर याच्या खालीच लिहिणार 2:3:4. मग नफा एकूण आहे 7,200. मग एकूण नफा 7,200 आहे, तर गुणोत्तराची करायची बेरीज. बरोबर, 3 आणि 2 5, 5 आणि 4 किती येईल? 9 आले आणि एकूण नफा आहे 7,200. या 7,200ला 9ने भाग द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा त्यांचं समप्रमाण मिळेल. 9 1 9, 9 8 72, म्हणजे 8 आले. त्याच्यानंतर वरचे 2 शून्य करून इथे लिहिले 800 रुपये. ठीक आहे, मग आता 800 आले. आपल्याला विचारलं कोणाचा नफा विचारलेला आहे, कोणाचा वाटा विचारलेला आहे, तर एचा वाटा विचारले. मग ए किती आहे? 2. या 2ला सरळ 800 ने गुणायचं आहे. बरोबर, 800 गुणिले 2 केले तर 1600 रुपये हे एचा वाटा असणार आहे. 1600 रुपये एचा वाटा असणार आहे. पर्याय सी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला दररोज जर अशाच पद्धतीने शिकायचे असतील तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, डेली बेसिसवरती आपल्याला मॅथ्स म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि सोबतच भूमिती या विषयाची तयारी करता येणार आहेत. दररोज आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.